प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। कोण तो दीड दमडीचा आनंद स्वरूप स्वतःला महाराज समजतो। या दीड दमडीच्या आनंद स्वरूपने पुन्हा एकदा आकलीचे तारे तोडलेत। हा नालायक बाबासाहेबांच्या विरोधात, आंबेडकरी जनतेच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधामध्ये नेहमी काही ना काही बडबडत असतो। अर्थात या अशा नालायकांकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ नाही किंवा अशा नालायकांकडे आपण लक्ष देत नाही म्हणून त्याला आपण आजवर सोडलेला आहे, मोकळा सोडलेला आहे। परंतु या नालायकाची नालायकगिरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। हा थेट संविधानाच्या विरोधात बोलतो, हा थेट बाबासाहेबांच्या विरोधामध्ये काही खोटं नाटक बोलतो, तरी त्याच्या विरुद्ध कोणीही कारवाई करताना दिसत नाही। कोणतंही सरकार त्याला जेरबंद करताना दिसत नाही। त्याला एकदा का जेलमध्ये टाकला, डांबला आणि त्याला थर्ड डिग्री दिली, त्याला फटके देण्यात आले पोलिसांच्या माध्यमातून, तर हा वटणीवर येईल। परंतु तसं आपल्या देशामध्ये किंवा तो ज्या राज्यामध्ये राहतो त्या ठिकाणी तसं काही दिसून येत नाही। हा काली सेना का कोणती गोरी सेनाच्या नावाखाली हा तरुणांना भडकवण्याचं काम करतो। हा जातीवादी विष पेरतो, हा धर्मांध विष पेरतो आणि ह्या देशातल्या एकात्मतेमध्ये विष कालवण्याचं काम करतो। हा जाती जातीमध्ये नफरत निर्माण करतो, हा माणसांमध्ये नफरत निर्माण करतो, हा दोन जाती समूहांमध्ये नफरत निर्माण करतो, हा धर्मामध्ये नफरत निर्माण करतो। इतकंच नाही तर आता तो संविधानाच्या विरोधातही गरळ ओकू लागलेला आहे। अशा या नालायकाचे तोंड वेळेवरच ठेचल्या गेलं पाहिजे कायद्यानं, नाहीतर ही नालायक अवलाद या आमच्या देशाच्या एकात्मतेच्या मुळावरती उठल्याशिवाय राहणार नाही। या अशा नालायक अवलादींमुळं, या जमातीमुळे, या फुकट खाऊ जमातीमुळे आमच्या देशाची पुरती बदनामी होत आहे। आमच्या देशामधलं वातावरण, एकात्मतेचं वातावरण, एकतेचं वातावरण, बंधुभावाचं वातावरण एक गढूळ होत चाललेलं आहे। हा आनंद स्वरूप आहे की हा नालायक विकृत आहे, काहीच कळायला मार्ग नाही। हा विकृतच आहे, हा विकृत आहे। विकृत असल्याशिवाय असं काही बोलणार नाही। याची बुद्धी ही गुडघ्यात बुद्धी असल्यामुळे याला बुद्धी आहेच निमत, परंतु जी काय आहे ती त्याची गुडघ्यात आहे आणि त्यामुळे तो काही अकलेचे तारे तोडतोय। अशा या नराधमाला, अशा ह्या देशद्रोह्याला वेळेवर आवर घाला। भीम आर्मी संविधान रक्षक दलानं ही जाहीर मागणी केलेली आहे। आनंद स्वरूप सारखी किडे जंत या देशामध्ये वळवळता कामा नये। या किड्यांना जाग्यावरच ठेचून काढलं पाहिजे भीम कायद्यानं, संविधानिक कायद्यानं। भीम आर्मी संविधान रक्षक दलाने केलेली ही मागणी सरकार कितपत लक्षात घेते पाहूया। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।